हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू BCS वाला. मागच्या सेशन्स मध्ये आपण पाहिलं होतं सी फंडामेंटल्स, सी प्रोग्रामचं स्ट्रक्चर पाहिलं होतं. त्यानंतर आपण पाहिलं होतं सी प्रोग्राम्स कसा राईट करायचा, त्यासाठी स्ट्रक्चर पाहिला होता, त्याचं डॉक्युमेंटेशन सेक्शन, हिडर सेक्शन, फुटर सेक्शन, युजर डिफाइंड फंक्शन ह्या गोष्टी आपण चेकआउट केल्या होत्या. आजच्या सेक्शन मध्ये आपल्याला पाहायचंय डेटा टाइप्स. डेटा टाइप्स मीन्स कोणत्या टाईपच्या व्हॅल्यूज आपल्याला काय करायच्या आहे, गेट करायच्या. मग त्या व्हॅल्यूज गेट करण्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते सगळं कशामध्ये यूज करणार आपण, डेटा टाइप्स मध्ये. चला मग सुरू करूया डेटा टाइप्स. ओके, सो पहा सी मध्ये डेटा टाइप्स हे 3 टाईपचे असतात. फर्स्ट डेटा टाइप आहे बेसिक डेटा टाइप, सेकंड वन इज डेटा टाइप, युजर डिफाइंड डेटा. 3 टाइप्स कसे. फर्स्ट बेसिक डेटा टाइप म्हणजे कोणता, तर बेसिक डेटा टाइप म्हणजे कोणते का रेग्युलर जे आपल्याला यूज करायचे आहे ते. डिराइव्ह डेटा टाइप म्हणजे काय, या बेसिकचा यूज करून जे नवीन टाइप तयार झाले त्यांना म्हणायचं डिराइव्ह डेटा टाइप्स. युजर डिफाइंड डेटा टाइप म्हणजे काय, युजरनी स्वतः तयार केलेले, युजरच्या सिम्प्लिसिटीसाठी तयार केलेले टाइप, दॅट इज द युजर डिफाइंड डेटा. डेटा टाइप मीन्स काय, व्हॉट इज द टाइप ऑफ युअर डेटा. म्हणजे काय का तुम्ही जी व्हॅल्यू गेट करणार, तुम्हाला जी इन्फॉर्मेशन घ्यायची आहे त्या इन्फॉर्मेशनचा टाईप कोणता. म्हणजे मला 2 नंबरची ऍडिशन करायची तर मी 2 नंबर घेतोय, बरोबर. मला जर एबीसीडी पाहिजे तर मी कॅरेक्टर घेतोय. मला एकापेक्षा जास्त नंबर पाहिजे असेल तर मी ॲरे घेतोय. तर दीज आर द डेटा टाइप्स. मग आता एक डेटा टाइप्स, फर्स्ट वन इज अ बेसिक डेटा टाइप. बेसिक डेटा टाइप म्हणजे फर्स्ट आहे इंटिजर. आता इंटिजर म्हणजे कोणतं का जिथे तुमचे -n डॅश आहे 0 टू n नाही. म्हणजे काय, विदाउट पॉइंटचे जे नंबर्स असतील ते तुमच्यासाठी कशामध्ये आले, इंटिजर मध्ये. विदाउट पॉइंट, विदाउट पॉइंट म्हणजे कोणते का जर पॉइंट आला तर तो नंबर कन्सिडर होतो -n.n 0.0 टू n.n म्हणजे कोणते नंबर, फ्लोटिंग पॉइंट. लक्षात घ्या, विदाउट पॉइंट म्हणजे कोणता, 5, 7, 100 हे जे नंबर आहे म्हणजे फिक्स राऊंड अप झालेले जे नंबर असतात त्यांना कोणते नंबर्स म्हणायचे, इंटिजर. किंवा हा डेटा बोलतो झाला तुमचा इंटिजर डेटा. पण जर मी नंबर असा घेतला 5.7 तर हा तुमचा डेटा कोणता आला, फ्लोट. मी सपोज घेतला 15.6, हा कोणता डेटा आला तुमचा, फ्लोट डेटा आला. ओके, मग हा जो इंटिजर आहे हा जर तुमचा नंबर स्टोअर करतोय तर याला सी प्रोग्रामिंग मध्ये किंवा मशीन लँग्वेज मध्ये त्याला एक साईज असणार आहे. ती साईज असणार आहे 2 बाय. लक्षात ठेवा, इंटिजरला किती साईज असणार आहे, इंटिजरला तुमची साईज असणार आहे 2 बाय. 2 बाईट म्हणजे काय का, शॉर्ट इंटिजर. इंटिजर मध्ये पुन्हा पुढे चालून टाईप आहे, शॉर्ट इंटिजर, लॉंग इंटिजर. म्हणजेच काय, कारण 2 बाईट याला असणार आहे. म्हणजे मशीन मध्ये जेव्हा व्हॅल्यू याची स्टोअर होणार तर हा किती बाईट ऍक्वायर करणार, 2 बाईट ऍक्वायर करणार. किंवा हा किती ऍक्वायर करणार, 4 बाईट काय करणार, ऍक्वायर करणार. ओके, हे झालं इंटिजर. फ्लोटिंग पॉइंट नंबर म्हणजे कोणता, फ्लोटिंग पॉइंट नंबर म्हणजे होता का जो कोणता नंबर असतो, पॉइंटचा नंबर असतो ज्याच्यामध्ये कुठेतरी डॉट येतो. म्हणजे -n पॉइंट, -n पॉइंट आणि +n का दिला मी तुम्हाला, एक पर्टिक्युलर लिमिट आहे. इंटिजरला एक पर्टिक्युलर लिमिट आहे, फ्लोटला लिमिट आहे, डबलला. प्रत्येक डेटा टाइपला एक सर्टन लिमिट असणार. मग फ्लोट किती बाईट स्टोअर करतो, तर फ्लोट स्टोअर करतो 4 बाईट डेटा. म्हणजे काय, जेव्हा मशीन मध्ये व्हॅल्यू स्टोअर होईल, मग जर सपोज ती 3 जरी असेल तरी मशीन मध्ये ती व्हॅल्यू स्टोअर होताना हा किती व्हॅल्यू किती ऍक्वायर करणार, 2 बाईट ऍक्वायर करणार. जर याला लॉंग इंटिजर म्हटलं तर हा 4 बाईट ऍक्वायर करणार. जर मी मशीन मध्ये 0.5 अशी व्हॅल्यू जर मी ऍक्सेप्ट करतोय तर फ्लोट असल्यामुळे त्याचा डेटा काही फ्लोट असल्यामुळे तो किती ऍक्वायर करणार, 4 बाईट. ओके, नाउ डबल. अगेन डबल म्हणजे काय, -n.n 0.0 टू +n.n. म्हणजे काय का डबल मध्ये सुद्धा पॉइंटचे नंबर येतात. इंटिजर मध्ये टोटल राऊंड ऑफ झालेले नंबर, फ्लोट मध्ये पॉइंटचे नंबर, डबल मध्ये सुद्धा पॉइंटचे नंबर. मग तुम्ही म्हणताय का फ्लोट आणि डबल मध्ये डिफरन्स काय आहे, तर डिफरन्स आहे साईजचा. कोणत्या साईजचा, जशी फ्लोटची साईज आहे 4 बाईट तशी डबलची साईज आहे 8 बाईट.
म्हणजेच काय, फ्लोट नंबर काही काळानंतर जेव्हा तो एक्स्ट्रा होणार आहे, लार्ज नंबर झाला फ्लोटचा, तर फ्लोट मध्ये स्टोअर करता येणार नाही. त्यावेळेस तुम्हाला डेटा टाईप कोणता घ्यायचा आहे, डबल डेटा टाईप घ्यायचा आहे. नेक्स्ट आहे कॅरेक्टर. आता कॅरेक्टर मध्ये सर्वांचा प्रॉब्लेम काय होतो, काय कॅरेक्टर मध्ये सगळ्यांना असं वाटतं का फक्त A to Z काय आहे, तसं कॅरेक्टर हा डेटा टाईप आहे. कॅरेक्टर मध्ये काय करणार, प्रोग्रामिंग मध्ये सिंगल कोड मध्ये तुम्ही जी व्हॅल्यू टाकली जाते ती व्हॅल्यू कन्सिडर होते कॅरेक्टर. म्हणजे काय, सिंगल कोड मध्ये A टाकला कॅरेक्टर, किंवा कॅरेक्टर घेतला दॅट मीन्स तुम्ही जी व्हॅल्यू टाकणार ती कन्सिडर काय होणार, सिंगल कोट मध्ये कन्सिडर. म्हणून एकच कॅरेक्टर कन्सिडर करणार, एकच, म्हणून याची साईज किती आहे, 1 बाइट. मग हे कॅरेक्टर काय असू शकतं, A to Z असू शकतात, 0 to 1 असू शकतात, 0 to 9 असू शकतात. 0 to 9 म्हणजे कसं, मी 1 टाकला, मी 7 टाकला, तर सिंगल कोट मध्ये जर मी म्हणजे मी कॅरेक्टर जरी वेगळा घेतला आणि व्हॅल्यू एक्सेप्ट करताना 7 केलं, तर कंपायलर त्याला कसं कन्सिडर करतो, सिंगल कोट मध्ये 7 कन्सिडर करतो. म्हणजे काय, एव्हरीथिंग जे काही सिंगल कोट मध्ये टाकलं जाईल ते कन्सिडर काय होईल, तुमचं कॅरेक्टर कन्सिडर होईल. नेक्स्ट आहे बुलियन. बुलियन म्हणजे तुमच्या दोनच व्हॅल्यू ट्रू किंवा फॉल्स. म्हणजेच काय, जर तुमचं आन्सर किंवा तुम्हाला व्हॅल्यू ट्रू आणि फॉल्सच्या फॉर्मॅट मध्ये जर घ्यायची असेल तर तुम्हाला कोणता डेटा टाईप यूज करावा लागेल, कोणता डेटा टाईप यूज करावा लागेल, बुलियन डेटा टाईप काय करावा लागेल, यूज करायला लागेल. आणि void means null or nothing. आता void ऍक्च्युअली void डेटा टाईप हा व्हेरिएबल साठी आपण यूज करत, कारण void म्हणजे तो कोणत्याही प्रकारची त्याला साईज नाहीये, तो व्हॅल्यू स्टोअर करत नाही. बाकीचे कसे करता, इंटिजर 2 बाईट स्टोअर करतो, फ्लोट 4 बाईट स्टोअर करतो, फ्लोट 8 बाईट स्टोअर करतो, कॅरेक्टर ऍटलीस्ट 1 बाईट स्टोअर करतो, बुलियन सुद्धा ट्रू आणि फॉल्स सांगतो. तसं void नल किंवा एम्प्टी. मग एम्प्टी असेल तर तो डेटा टाईप मध्ये व्हेरिएबल साठी आपण यूज करत नाही. मग तो कुठे यूज करतो, तर आपण जो यूज करतो फंक्शन. बेसिक डेटा मोस्ट इम्पॉर्टंट आहे, कारण तुम्ही कोणताही प्रोग्राम जर केला तर तुम्हाला 4 बेसिक डेटा टाईप माहित असणं गरजेचं आहे, इंटिजर, फ्लोट, डबल, कॅरेक्टर. बिकॉज ह्या 4 डेटा टाईप तुम्हाला व्हॅल्यू घ्यायच्या. सिंपल सांगायचं झालं, इंटिजर म्हणजे नंबर, फ्लोट आणि डबल म्हणजे पॉईंटचे नंबर, कॅरेक्टर म्हणजे A to Z असू शकतात, 0 to 1 असू शकतात, स्पेशल सिंपल असू शकतात, काही असू शकतात, पण सिंगल कोड मध्ये येणार. पुढचा डेटा टाईप आहे डिराइव्ह. डिराइव्ह डेटा टाईप म्हणजे काय, काही यांच्यापासून तयार झालं, या डेटा टाईप पासून तयार करायला. मग ऍरे म्हणजे काय, कलेक्शन ऑफ सेम डेटा टाईप एलिमेंट. सेम डेटा टाईप एलिमेंट म्हणजे काय, मी एखादा ऍरे असा डिक्लेअर केला, ऍरे चॅप्टर्स आहे, ऍरे वर पुढे जाऊन लेक्चर्स होणार आहे, कारण याचा सेपरेट पॉइंट आहे. इंटिजर A20 म्हणजेच का, मी 20 व्हॅल्यू गेट करणार कोणत्या टाईपच्या, इथं मी एखादा व्हेरिएबल इंटिजर डिक्लेअर केला तर तो एकच व्हॅल्यू गेट करणार. पण जर मला सेम टाईपच्या मल्टिपल व्हॅल्यू पाहिजे असेल तर काय वापरायचं, ऍरे वापरायचं. सेकंड आहे पॉइंटर. पॉइंटर मध्ये काय, इट इज स्टोर किंवा इट इज यूज टू स्टोर ऍड्रेस ऑफ अनदर व्हेरिएबल. म्हणजे काय, दुसऱ्या व्हेरिएबलचा ऍड्रेस, मेमरी लोकेशन जर तुम्हाला पाहिजे असेल, ऍड्रेस जर पाहिजे असेल तर तुम्हाला काय यूज करायचंय, पॉइंटर. मग तो इंटिजर पॉइंटर असू शकतो, फ्लोट असू शकतो, डबल असू शकतो, कॅरेक्टर असू शकतो, कोणताही पॉइंटर असेल. पॉइंटर इट इज यूज टू स्टोर दी ऍड्रेस ऑफ अनदर व्हेरिएबल. फंक्शन. फंक्शन म्हणजे काय, का आपल्याला जर प्रोग्राम डिवाइड करायचा असेल स्मॉल स्मॉल पार्ट मध्ये तर तुम्हाला फंक्शन यूज करायचं. फंक्शन म्हणजे काय, इट इज सेल्फ कंटेनिंग ब्लॉक ऑफ स्टेटमेंट, जे आपल्याला प्रोग्राम काय करायचं, डिवायडेशन करायचं. दॅट इज डिराइव्हड डेटा टाईप. यामुळे युजर डिफाइंड डेटा टाईप. युजर डिफाइंड डेटा टाईप मध्ये आहे युनियन अँड स्ट्रक्चर. आता काय केलं आपण बघा, इथं आपण इंटिजर, फ्लोट, डबल, कॅरेक्टर पाहिलं, इथं एक एकच व्हॅल्यूज घेतात. म्हणजे आपण व्हेरिएबल्स किती काही केले, मल्टिपल केले, एक सिंगल केलं तर तो किती व्हॅल्यू घेणार, एकच व्हॅल्यू घेणार एका व्हेरिएबलसाठी. इथं काय केलं आपण, ऍरे पाहिलं, एकाच टाईपचे मल्टिपल व्हॅल्यू घेणार. बट
मल्टिपल टाईपचे एकत्र व्हॅल्यू घ्यायचे असतील तर तुम्हाला यूज करायचे हे मल्टिपल टाईप. म्हणजेच काय, एकापेक्षा जास्त टाईपच्या व्हॅल्यू जर तुम्हाला गेट करायच्या असतील तर तुम्हाला युनियन आणि स्ट्रक्चर काय करायचंय, यूज करायचं आहे. यांच्यामध्ये डिफरन्स आहे, तो डिफरन्स स्ट्रक्चर आणि युनियन मध्ये आपण पाहणार आहोतच. फक्त आता लक्षात ठेवा, स्ट्रक्चर आणि युनियन म्हणजे काय, मल्टिपल टाईपच्या व्हॅल्यूज एकाच व्हेरिएबल मध्ये एकाच याच्यात जर तुम्हाला स्टोअर करायचे असतील तर स्ट्रक्चर युनियन वापरायचं. एका टाईपच्या मल्टिपल व्हॅल्यू यूज करायचे असेल तर ॲरे वापरायचं. आणि वेगवेगळ्या टाईपच्या सिंगल व्हॅल्यू वापरायचे असेल तर बेसिक डेटा टाईप यूज करायचं. आणि लास्ट म्हणजे इनम. इनम म्हणजे काय, इट इज की व्हॅल्यू पेअर. की व्हॅल्यू म्हणजे कसं, का तुमची काहीतरी की असणार आहे, त्याच्या करस्पॉन्डिंग त्याची व्हॅल्यू असणार. नॉर्मली ॲरे मध्ये काय असतं, इंडेक्स व्हॅल्यू पेअर असते. इनोव्हेशन म्हणजे काय, की व्हॅल्यू पेअर. तुम्ही की वरून तुमची व्हॅल्यू ऍक्सेस करू शकता, व्हॅल्यू वरून तुमची की काय करू शकता, ऍक्सेस करू शकता. दीज आर द डेटा टाइप्स. सोपे डेटा टाइप्स आहे. डेटा टाइप्स मध्ये सर्वात महत्वाचं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे बेसिक डेटा टाइप. बेसिक डेटा टाइप कोणते तुमचे, इंटिजर, फ्लोट, कॅरेक्टर, डबल. इंटिजर, फ्लोट, कॅरेक्टर, डबल. त्यांच्या साईज लक्षात ठेवणं गरजेचं आहे. इंटिजरची साईज 2 बाईट आहे, कॅरेक्टरची 1 बाईट आहे, डबलची 8 बाईट आहे, फ्लोटची 4 बाईट आहे. वाईड म्हणजे नथिंग. वाईड म्हणजे नथिंग मीन्स नल व्हॅल्यू. वाईड हा व्हेरिएबल साठी आपण यूज करत नाही. वाईड यूज केला तर फंक्शन साठी, कारण वाईड नल आहे त्यामुळे आपण व्हेरिएबलला नल व्हॅल्यू देऊ शकत नाही. ठीक आहे. बुलियन मीन्स ट्रू ऑर फॉल्स. डिराइव्ह डेटा टाइप म्हणजे कोणापासून तरी तयार झालेले. हे दोन डेटा टाइप म्हणजे तयार झालेले. डिराइव्ह डेटा टाइप म्हणजे काय, ह्या 4 टाइप पासून, ह्या 5 टाइप पासून तयार झालेले टाइप. ॲरे मग तो इंटिजर असू शकतो, फ्लोट असू शकतो, डबल असू शकतो, कॅरेक्टर असू शकतो, पॉइंटर पुन्हा या 4 मध्ये असू शकतं. फंक्शन, फंक्शन म्हणजे आपल्याला आपला प्रोग्राम जर डिवाइड करायचा असेल सेल्फ कंटेनिंग ब्लॉक ऑफ स्टेटमेंटवर. युनियन आणि स्ट्रक्चर काय वापरायचं, जर आपल्याला एकापेक्षा जास्त टाईपचे व्हॅल्यू एकाच याच्यात जर घ्यायच्या असतील तर आपल्याला स्ट्रक्चर आणि युनियन यूज करायचं. आणि इन्युमरेशन जर आपल्याला की आणि व्हॅल्यूच्या पेअर मध्ये जर काम करायचं असेल तर इन्युमरेशन डेटा टाईप यूज करायचं. डेटा टाईप्स इज द मोस्ट इम्पॉर्टंट. डेटा टाईप सोडून आपल्याला काय करायचे, प्रोग्राम्स करायचे. बेसिक प्रोग्राम्स तुम्हाला माहित होते. ओके. सो सर्वांना डेटा टाईप क्लिअर झालेला असेल. ओके. सो नेक्स्ट सेशन मध्ये डेटा टाईपचा पुढचा पार्ट आपण घेणार. नेक्स्ट सेशन मध्ये घेणार फॉर्मॅटेड इनपुट आउटपुट, किंवा नेक्स्ट सेशन्स मध्ये आपण फर्स्टली घेऊया हाऊ टू डिक्लेअर अ व्हेरिएबल और सी टोकन्स घेऊया. सी टोकन्स मध्ये आपण पाहूया आयडेंटिफायर, कीवर्ड्स, कॉन्स्टंट्स, लिटरल, ऑपरेटर सर्वात महत्वाचं. सो हे सेशन्स आपल्याला पुढे घ्यायचंय. सी टोकन्सचे आपले 2 व्हिडिओज तयार होतील, कारण ऑपरेटर साठी आपल्याला एक सेपरेट व्हिडिओ घ्यावा लागेल ज्याच्यामध्ये ऑपरेटर्स खूप साऱ्या टाईप्सचे आहेत. सो डेटा टाइप्स जर तुम्हाला क्लिअर झालेला असेल, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा, आणि नोटिफिकेशन साठी बेल आयकॉनला प्रेस करा. चला मग भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. गुड बाय. थँक्यू सो मच.